नरेंद्र मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळालेली आहे। मुंबई पोलिसांना याबद्दल फोन आलेला होता। इतर एजन्सीज देखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत, या फोनची चौकशी करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली गेलेली आहे। याबाबत मुंबई पोलिसांना फोन येताच खळबळ उडालेली आहे। सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। या प्रकरणी केंद्रीय आणि राज्य संस्था चौकशी करतायत। 11 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृत परदेश दौऱ्यावर असल्यानं दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा फोन करणाऱ्यानं मुंबई पोलिसांना दिला। सुरक्षा दलांच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे। फोन करणारी व्यक्ती कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला जातोय। त्याला दहशतवादी हल्ल्याची माहिती कुठून मिळाली, एजन्सी आरोपीचा फोन ट्रेस करत आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी बोलूया। प्रशांत, ही मोठी बाब आहे। पंतप्रधानांच्या विमानावर हल्ला होऊ शकतो असा एक फोन येणं मुंबई पोलिसांना, काय सांगाल? सोना, यातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत त्यांनी या नोंद घेतलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये जे कॉल्स आलेले थ्रेट कॉल, त्यातले 50% कॉल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील आहे। त्यामुळे या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे। कारण आता आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होत चाललाय, वेगळ्या प्रकारचे ड्रोन सुद्धा तयार होत चाललेले आहेत। सुरक्षा यंत्रणांना सतर्क करताना अनेक गोष्टींच्या बाबी विचारात घेतल्या गेलेल्या आहेत आणि अर्थातच सायबर विभाग ज्या पद्धतीनं कामाला लागलाय त्यामुळे ज्याने हा फोन केला त्याच्यापर्यंत मुंबई पोलीस हे लवकरात लवकर पोहोचतील। नेमका फोन करणाऱ्याचा उद्देश काय होता, त्याला ही माहिती कुठून मिळाली, त्याने नंतर मिळालेल्या माहितीचा उपयोग कसा केलाय, यातलं गांभीर्य कितपत आहे, या सगळ्याच विषयांची सखोल चौकशी आता सुरू झालेली आहे। आपल्याला जी माहिती समजते त्यानुसार काही वेळातच या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचतील। कारण नुसतं मुंबई पोलीसच नाही, या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सुद्धा सतर्क झाल्या आणि त्या सुद्धा या तपासात आहे। कारण सगळ्यात शेवटी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे याला अति गांभीर्याने घेतलंय। थोड्या वेळात यातली अधिक माहिती समोर येईल। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। तुम्ही म्हणालात ते वाक्य फार महत्त्वाचं की सरतेशेवटी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेशी निगडित आहे।